नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे काव्य आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम होतं, पण आता तसं काहीच नाही आहे. काव्यासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आता मूव ऑन झालेली आहे आणि इथे जीवासुद्धा नंदिनीबरोबर आता पुढे जाण्याचा विचार करतोय. काव्याने तर मनातून जीवाचा विषय कायमचा काढून टाकलेला आहे. पण ही गोष्ट जेव्हा मानिनीला समजते की काव्याचं कुणा मुलाबरोबर अफेअर आहे, तेव्हा इथे मानिनी काव्यावरती संशय घ्यायला लागलेले आहे. तिला असं वाटतंय की अजूनही काव्याचं त्या मुलाबरोबर प्रेम प्रकरण चालू आहे आणि म्हणूनच ती इथे माझ्या मुलाला, पार्थला अजून नवरा म्हणून स्वीकारत नाही आहे किंवा त्याच्या प्रेमात पडत नाही आहे. नाहीतर पार्थसारख्या मुलावरती कुठलीही मुलगी सहजरित्या प्रेम करेल असं मानिनीचं म्हणणं असतं आणि ते अगदी बरोबरच असतं. पण इथे आता मानिनीने काव्याबाबतीत जो विचार केलेला असतो तो जरा चुकीचा असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मानिनीला काव्याबद्दल अशा काही गोष्टी समजतात, त्यामुळे मानिनी चिडलेली असते आणि मानिनी इथे आता काव्याला तिच्या थोबाडीत मारून घरातून हकलून देत असते. पण तेव्हा प्रेक्षकांनो, एक चांगला नवरा म्हणून आणि एक मित्र म्हणून पार्थ काव्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि तो मानिनीला म्हणतो की आई, काव्या कधीही चुकणार नाही असं मी म्हणत नाही, पण ह्या वेळेला काव्या चुकीची नाही आहे, ती चुकीची वागतच नाही आहे. कारण जेव्हा त्या चुकीचं वागतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून, त्यांच्या डोळ्यामध्ये बघून ते मला दिसत असतं. पण ह्या वेळेला त्यांच्याकडे बघून मला अजिबात असं वाटत नाही आहे की त्या मला फसवतायत किंवा त्या चुकीच्या वागतायत, असं स्पष्टपणे आता पार्थने मानिनीला सांगितलेलं असतं. पार्थने मानिनीसमोर इथे काव्याची खंबीरपणे इथे बाजू घेतलेली असते आणि तिच्यावरती विश्वास दाखवलेला असतो की काव्या आता चुकीची वागत नाही आहे, त्याच्यामुळे तू त्यांना घरातून बाहेर काढू नकोस. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये रागाच्या भरामध्ये मानिनी काव्याला घरातून बाहेर काढत असते आणि इथे आता काव्याला बाहेर काढणाऱ्या मानिनीला पार्थने थांबवत आपल्या बायकोची बाजू घेत ती इनोसंट आहे असं सुद्धा मानिनीला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थने आपल्या आईच्या समोर माझी बाजू घेतली, माझ्यावरती विश्वास दाखवला, याचा आता काव्याला खूप कौतुक वाटत असतं आणि पार्थसारखा नवरा हा माझा नवरा आहे असं तिला जेव्हा वाटतं तेव्हा तिला त्या गोष्टीचा अभिमान वाटत असतो की पार्थसारखा मुलगा तर प्रत्येक मुलगी डिझर्व करते, प्रत्येक मुलीला तो हवा असतो, पण इथे माझ्या नशिबामध्ये पार्थसारखा नवरा आलेला आहे. त्यामुळे इथे काव्याला खूप जास्त आनंद होतो आणि म्हणूनच इथे पार्थने तिच्यासाठी आणलेली नवरात्रीसाठी ज्या 9 साड्या आहेत त्यातली पहिली साडी, पहिल्या रंगाची साडी ही आता काव्या नेसून इथे गरबा खेळण्यासाठी खाली येते. तेव्हा इथे आता काव्याला बघून पार्थ खूपच जास्त खुश होतो, कारण त्याने आणलेली साडी काव्या खूपच जास्त प्रेमाने नेसून आलेली असते आणि त्याच्याबरोबर गरबासुद्धा खेळते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दोघांमधलं प्रेम हे हळूहळू वाढायला लागलेलं आहे, पण मानिनीच्या मनातला संशय अजून काही गेलेला नाही आहे. पण तो सुद्धा हळूहळू पार्थ तिच्या मनातून संशयसुद्धा बाजूला करेल. तर प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने घडणार आहेत, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी हळूहळू उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता पार्थ हा काव्यावरती मनापासून प्रेम करतो आणि त्याने किती वेळा ही गोष्ट काव्याला सांगितलेली सुद्धा आहे. काव्या थोडी रागिष्ट असल्यामुळे आणि मनाच्या विरुद्ध लग्न झाल्यामुळे तिने हे लग्न स्वीकारायला खूप वेळ घेतला. आधी ती पार्थबरोबर चुकीची वागली देखील, तिच्या स्वभावाप्रमाणे ती पार्थबरोबर चुकीची वागली, पण तिला आता त्या चुकीची जाणीव आहे. कारण तिचं जसं जबरदस्तीने लग्न करण्यात आलं होतं तसं पार्थचंही जबरदस्तीनेच लग्न झालं होतं. पण फरक हा असतो, पार्थ जे काही त्यांच्याबरोबर घडलं आहे हे आता स्वीकारून तो पुढे जाण्याचा विचार करत असतो, पण इथे काव्याला ते मान्य नसतं. काव्या म्हणते, हे जबरदस्तीचं बळजबरीचं नातं मला मान्य नाही आहे आणि म्हणून ती तशी वागत असते. पण प्रेक्षकांनो, आता कुठेतरी काव्याच्या मनामध्ये सुद्धा पार्थने आपली जागा निर्माण केली.
म्हणजे आधी तिला पार्थ आवडत नव्हता, तिला पारचा राग येत होता, पण आता तिला पारचा राग येत नाही. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या पारची काळजी घ्यायला लागले, त्याच्या आवडीनिवडी जपायला लागले, त्याला इथे काय वाटतं याचा विचार करायला लागले. आपल्या एखाद्या गोष्टीमुळे पार्थला राग तर येणार नाही ना, ते हर्ट तर होणार नाही ना, याचा विचार काव्या करायला लागले. म्हणजे आता तिला जर पारची काळजी वाटते, ती त्याच्या इथे हसण्याचा किंवा रडण्याचा विचार करते, याचा अर्थ ती पारचा कशा तरी पद्धतीने विचार करायला लागले. ही गोष्ट तरी महत्त्वाची आहे, कारण काही का असेना पण विचार करायला लागले हे महत्त्वाचं. त्याला कुठल्या गोष्टीचा राग येईल, कुठल्या गोष्टीने त्याला हर्ट होईल, म्हणून आपण काय बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे, निदान याचा विचार तरी काव्य आता करायला लागलेले असते. पण प्रेक्षकांनो, हे सगळं करत असताना एक गोष्ट वाईटच असते, ती म्हणजे मानिनी आपल्या मैत्रिणीबरोबर सुनीताबरोबर आता जेव्हा बोलत असते तेव्हा काव्याचा विचार सातत्याने येत असतो. आणि आता तर काय, ज्या वेळेला काव्या आपल्या मैत्रिणीला भेटायला त्याच कॅफेमध्ये गेलेली असते, सुनीताने त्याच कॅफेमध्ये मानिनीला बोलावलेलं असतं. आणि नंतरला इथे मानिनीचा गैरसमज पुन्हा एकदा होतो, कारण सुनीता तिला सांगते की तुझी जी सून आहे ना काव्या, ती तिच्या बॉयफ्रेंडबरोबर इथेच यायची. अगं, एका टेबलवर तर तिने JK असं नावसुद्धा लिहिलेलं आहे. इतकं त्यांचं एकमेकांवरती प्रेम होतं. तेव्हा इथे मानिनी ते JK बघते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. ही गोष्ट आता काव्याच्या लक्षात आलेली असते. आणि इथे आता देशमुखांच्या घरी प्रेक्षकांनो, नंदिनी आणि काव्या दोघीजणी मिळून घट बसवतात. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की देवी आई, मानिनी काकूंच्या मनामध्ये माझ्याबद्दल जे काही गैरसमज आहेत ते दूर होऊ दे. मी काहीही चुकीचं वागलेलं नाही आहे. तुम्हाला पण माहिती आहे, आधी जे होतं ते होतं, सगळं विसरून आता पुढे सुद्धा आलेले आहे. पण आता हे नवीन प्रकरण जे आता बाहेर येतं आहे, त्यामुळे घर उद्ध्वस्त व्हायला नको, घरामध्ये गैरसमज पसरायला नको, मला फक्त एवढंच हवं आहे. तेव्हा देवी आई, मानिनी काकूंच्या मनामध्ये जे काही गैरसमज माझ्याबद्दल झालेत ते दूर होऊ दे, ते बाजूला होऊ दे, असंच ती म्हणत असते. तेव्हा ती आता आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा काव्याच्या लक्षात येतं की मानिनी काकू अचानकपणे तिथे कशा काय आल्या, आणि जर ते कॅफे सुनीता काकूंचं आहे तर मी आणि जीवा आम्ही दोघेजणं तर तिथेच पडीक असायचो. आणि मानिनी काकूंचा सूरसुद्धा काही बरोबर नव्हता, माझ्याजवळ त्या नीट बोलल्या नाहीत. कदाचित मला आणि जीवाला सुनीता काकूंनी सोबत बघितलं असेल का, आणि म्हणूनच त्यांनी आईला सांगितलं असेल. फक्त तो व्यक्ती जीवा आहे हे त्यांना माहिती नाही आहे, म्हणून इथे आईंनी जीवाचं नाव घेतलं नाही. त्यामुळे आता त्यांना सत्य समजायच्या आधी माझ्याकडे जीवाचं जे कार्ड आहे ते सुद्धा मला जाळून टाकायला हवं, कारण आता त्या गोष्टींपासून मी खूपच जास्त पुढे निघून आले. आता मला त्या गोष्टींमध्ये गुंतायचं नाही आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये त्या आठवणीसुद्धा आता नकोत, असं इकडे काव्या म्हणते. व्यक्ती असं कधी म्हणतो प्रेक्षकांनो, जेव्हा त्याला आता आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात करायची असते. आणि इथे आता पार्थबरोबर काव्याला नवीन सुरुवात करायची आहे. ठीक, तिने वेळ घेतला, पण आता ती पूर्णपणे आपल्या मनाची तयारी करून पार्थबरोबर सुखी संसाराला निदान सुरुवात करायचा तरी विचार करते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ आणि काव्या हे दोघेजण एकमेकांबरोबर चांगले वागतात, पण ही गोष्ट मानिनीला माहिती नाही आहे. आणि म्हणूनच मानिनीचा गैरसमज झाला आहे. कारण जेव्हा जेव्हा मानिनी काकूंनी पार्थ काव्याला एकत्र बघितले, एकतर काव्या पार्थवरती ओरडत असते किंवा रागवत असते. म्हणून त्यांना असं वाटतं की हिला पार्थबद्दल काही वाटतच नाही, माझ्या मुलाचा सारखा अपमान करत असते, त्याला वाटेल तसं बोलत असते. त्यामुळे मानिनी काकू काव्याचं नाव घेतलं तरी आता चिडतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या जे कार्ड तिला जीवाने दिलेलं असतं त्याच्या पाठीमागे एक शायरी असते आणि दुसरीकडे त्यांचा रोमॅन्टिक फोटो असतो. आणि तेव्हा तो फोटोसुद्धा इथे काव्या जाळते. ती म्हणते मला ही आठवणच माझ्याजवळ नको आहे. आणि तो फोटो आता जाळत असताना प्रेक्षकांनो, बरं झालं जीवाची बाजू आधी जळलेली असते. आणि तेवढ्यातच तिथे मानिनी काकू येतात आणि म्हणतात, काय झालं, काय जाळतेस, हे आठवणी जाळतेस का तू? म्हणजे मला जे वाटत होतं ते अगदी बरोबरच आहे. तुझं हे प्रेम प्रकरण लग्नानंतरच चालूच आहे काव्या, म्हणून तू माझ्या मुलावरती प्रेम करत नाही आहेस ना? नाहीतर अगं पारसारख्या मुलावरती
कोण प्रेम करणार नाही ग? पण तू जेव्हा तुझ्या भूतकाळातून बाहेर येशील तेव्हा तर तू इथे पार्थबरोबर तुझा वर्तमान कसा घालवायचा त्याचा विचार करशील ना. पण नाही, माझा साधा भोळा पार्थ त्याला असं वाटते तो त्याच्या प्रेमाने तुला जिंकेल ग. पण जर तुझं मनच स्थिर नाही आहे, तुझं मनच जर दुसरीकडे आहे, तर तुला त्याच्या प्रेमाची झळ कशी काय बसेल? त्याच्या प्रेमाची जाणीव तुला कशी होईल काव्या? होणं शक्यच नाही आहे. आणि ते मानिनीने काव्याचं थोबाड फोडलेलं असतं. मानिनी म्हणते पण आता बस, आता नाही, मी तुला माझ्या मुलाची आता फसवणूक नाही करू देणार. चालती हो, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो. या घरामध्ये तुला जागा नाही. मीच तुला म्हणाले होते की हे घर सोडून जाऊ नकोस, माझ्या पार्थला सोडून जाऊ नकोस, हे घर टिकवा, हे नातं टिकवा. पण आता नाही. आता मी तुला माझ्या मुलाच्या भावनांशी खेळू देणार नाही आहे. तो साधा भोळा आहे, पण मी नाही. मी मूर्ख बनणार नाही आहे काव्या. चल आता चालती हो या घरातून. आणि इथे काव्या सॉरी म्हणत असते, माफ करा म्हणत असते. ती म्हणत असते की माझं एकदा ऐकून घ्या, मला माझी बाजू तर मांडू द्या. पण इथे मानिनी तिला धक्के मारून घरातून बाहेर काढत असताना प्रेक्षकांनो तिथे आता पार्थ येतो. पार्थ म्हणत असतो, आई अगं काय चाललं आहे? काय करतेस तू? तू काव्याला अशी ढकलून बाहेर का काढतेस? कुणी ऐकलं तर काय विचार करतील? तेव्हा मानिनी म्हणते, मला नाही फरक पडत. तुला माहिती नाही आहे या काव्याचं काय चाललं आहे? तुला माहिती आहे पार्थ, तू इतकं तिच्यावरती जीवापाड प्रेम करत असताना काव्या तुझ्याकडे साधं बघत का नाही आहे? तुझ्यावरती प्रेम का करत नाही आहे? तुला जर कळलं ना तर तुला खूप मोठा धक्का बसेल. कारण ती दुसऱ्या मुलावरती प्रेम करते. लग्नानंतरही ती त्या मुलालाच भेटायला जाते. त्याच्यावरतीच तिचं प्रेम आहे. म्हणून तिला तुझं इतकं प्रेम दिसत नाही आहे रे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो मानिनी म्हणत असते, म्हणजे तू तिला भरभरून देतोयस ना, तरीसुद्धा तिची घेण्याची तेवढी कुवतच नाही आहे असं मला वाटतंय. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आई असं नाही आहे, तू का असा विचार करतेस? काव्या म्हणत असते, पार्थ खरंच तसं नाही आहे. मानिनी काकूंचा गैरसमज झाला आहे. तेव्हा जरी काय असेल माझा पास्ट, पण आता तसं नाही आहे. आता मी खूप पुढे निघून आली आहे. मी खरंच सांगते, मी कधी खोटं बोलत नाही पार्थ, तुम्हाला पण माहिती आहे. मी मनापासून सांगते आता तसं काहीही नाही आहे. मी त्या मुलाला भेटतसुद्धा नाही, त्याच्याशी बोलतसुद्धा नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ नका. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. काव्या कधीच खोटं बोलणार नाही आई. अगं त्यांचा असा स्वभाव आहे, जे त्यांच्या मनात असतं ते त्यांच्या ओठावरती असतं. त्याच्यामुळे तू नको त्यांच्यावरती संशय घेऊ. मला माहिती आहे त्यांचा काहीतरी पास्ट आहे, त्याबद्दल त्या मला सांगणारी होत्या, पण मला इंटरेस्ट नाही आहे. काही ना काहीतरी प्रत्येकाचा पास्ट असतो, म्हणून आपण तेच घेऊन बसायचं का? त्याच्यामधून काहींना वेळ लागतो बाहेर यायला, काही लगेच येतात. आपण प्रत्येकाला त्याची त्याची स्पेस, त्याचा त्याचा वेळ द्यायचा असतो. आई तू नको त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊस. हे बघ, जे काही होईल ते मी हँडल करेन ना. जी काही परिस्थिती असेल ती मी व्यवस्थित हँडल करेन. तू नको काळजी करू. तुला माझी काळजी वाटते ना, तू माझी काळजी करू नको. पण ह्या वेळेला काव्या चुकीच्या नाही आहेत आई. हे बघ, त्या जर चुकीच्या जरी असत्या ना, तरी त्यांनी परखडपणे ते मांडलं असतं की ती जर चुकीची आहे तर आहे. पण त्या जर म्हणतायत की त्यांनी काही केलेलं नाही आहे, तर त्यांनी खरंच काही केलेलं नाही आहे आई. याच्यावरती माझा विश्वास आहे. काव्यावरती, माझ्या बायकोवरती माझा पूर्ण विश्वास आहे. त्या अजिबात चुकीचं वागणार नाही, असं इथे पार्थ मानिनीच्या समोर म्हणतो, काव्याची बाजू घेतो. तेव्हा इथे काव्याचा ऊर अगदी अभिमानाने आता भरून आलेला असतो. तिला असं वाटत असतं की पार्थसारखा नवरा मिळणं नशिबातच होतं, म्हणून तो मला मिळाला. पण इथे प्रत्येक मुलीला पार्थसारखा नवरा मिळतो असं नाही. नशीबवाल्यांनाच मिळत असेल आणि त्यातली मी एक आहे. जरी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, पण तरीसुद्धा कधीही पार्थने त्या चुका माझ्यासमोर मोजून दाखवल्या नाही. आणि प्रेक्षकांनो इथे आता काव्याला खूप आनंद होतो जेव्हा पार्थ तिची बाजू घेतो, तिची बाजू मानिनी काकूसमोर मांडतो. तेव्हा इथे मानिनी काकू म्हणते, ठीक आहे, तुझा जर इतकाच विश्वास आहे ना, तर मला पण बघायचं ही मुलगी कितपत तुझा विश्वास टिकवते. त्यानंतर प्रेक्षकांनो आता घट तर बसलेले असतात. त्यानंतरला घराघरामध्ये प्रत्येकजण आपल्या कुटुंबामध्ये गरबा वगैरे खेळतच असतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता पार्थने काव्यासाठी ज्या 9 साड्या आणलेल्या असतात, त्यातल्या पहिल्या रंगाची साडी इथे काव्या नेसलेली असते. आणि ती खूपच सुंदर दिसत असते, खूपच सुंदर ती तयार झालेली असते.
त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता पार्थ तिच्याकडे बघतच असतो आणि काव्या फक्त आणि फक्त पार्थसाठी तयार झालेली असते, त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या सपोर्टसाठी ती तयार झालेली असते. कारण पार्थचा सपोर्ट खूपच जास्त महत्त्वाचा असतो काव्यासाठी आणि जो त्याने तिला दिलेला असतो. त्यामुळे इथे आता पार्थने घेतलेली खूपच सुंदर साडी काव्या नेसून त्याच्यासाठीच ती तयार होऊन आलेली असते आणि दोघेजण सोबत आता गरबा खेळत असतात. दोघेही एकमेकांच्या नजरेमध्ये संपूर्णपणे जणू काही बुडूनच गेलेले असतात.